काल दिल्ली येथे जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि आंदोलनाचं नेतृत्व आंदोलनामध्ये सहभाग होण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी ज्यांनी निर्माण केली ते अमेरिकेहून आले अभिजित डिपके दिल्लीला आले आणि त्यांनी आंदोलनाची धुरा सांभाळली आणि नीट परीक्षेतील पेपर फुटी घोटाळा आणि केंद्रीय परीक्षामधील गैरव्यवहार याच्या विरोधात आंदोलन करत असताना आपण त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणीसाठी आंदोलन केलं। दिवसभर ते आंदोलन होतं। मागणी काय? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। अरे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्याची बाब अत्यंत किरकोळ आहे, मुळावर घाव घाला। कॉक्रोच जनता पार्टी ही भारतातच नाही तर जगामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे, समर्थन मिळालेलं आहे। आंदोलनाला सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये युवकांची संख्या होती। तो आंदोलन यशस्वी झालं का अपयशी ठरलं याच्यापेक्षा त्यांना समर्थन मिळत आहे। कॉक्रोच जनता पार्टीला जगभरात प्रसिद्धी मिळत आहे, नुसती भारतातच नाही समर्थन मिळत आहे, परंतु त्याला योग्य दिशा नाही, योग्य दिशा आणि व्हिजन असणं लय गरजेचं आहे। आणि जर हे योग्य दिशा आणि व्हिजन असतं तर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रचंड दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये फक्त केंद्रीय शिक्षण मंत्र्याला टार्गेट केले। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे सारे प्रश्न सुटतील का? शिक्षण मंत्र्यानं राजीनामा दिल्यानंतर या देशातील युवकांचे प्रश्न सुटले का? शिक्षण मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर पेपर फुटीचा घोटाळा वाला न्याय मिळून ज्यांनी नीट परीक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे त्यांना न्याय मिळेल का? अरे खरा राजीनामा तुम्ही या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदीचा मागायला हवा होता। खरी मागणी भाजप सरकार बरखास्त करण्यात यावं अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीच्या असायला पाहिजे होती, पण ती न करता किरकोळ मागणी केलेली आहे। म्हणून मला असं वाटतं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन म्हणजे आजार रेड्याला आणि इंजेक्शन पकालीला देत आहे। अरे सत्तेच्या बळावर भाजप हा माजलेला रेडा आहे। काय? सत्तेच्या बळावर भाजप हा माजलेला रेडा आहे, त्याला इंजेक्शन द्यायचं आहे, त्याच्यावरच्या पकालीला इंजेक्शन देऊन काय करायचं आहे? पण कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे, आजार हा भाजप सत्तेच्या बळावर माजलेल्या भाजप नावाच्या रेड्याला इंजेक्शन न देता पकालीला इंजेक्शन द्यायला लागलेलं आहे। अशा प्रकारच्या या त्यांच्या कालच्या आंदोलनाचं हे अचूक वर्णन म्हणावं लागेल। अरे आंदोलनच करायचं असेल तर मागणीच आंदोलनाची असली पाहिजे। आंदोलनाची मागणी अशी असायला हवी की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, या देशातील भाजप सरकार हे बरखास्त करावं, आजचे दिनाचं आश्वासन देऊन बुरे दिन देशाला पाहायलाची नामुष्की आणली। तरुणांच्या वाटेला रोजगार निर्मितीसाठी आश्वासन देणाऱ्या तरुणांच्या वाटेला रोजगार तर मिळाला नाही, नोकऱ्या तर मिळाल्या नाही, उलट त्यांना झुरळ म्हणून हिणवण्यात आलं। ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणून हा देश भांडवलशाहीच्या घशात घालणाऱ्या भाजपचे पंतप्रधान, भाजप सरकार आणि त्यांचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा राजीनामा मागा। धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मागून काय पदरात पडणार आहे? मुळावर घाव घाला ना। झाडाच्या पालं कशाला तोडत बसायचं? मुळासहित उकळून टाकण्याकरता झाडाच्या मुळावर घाव घालावं लागतं, पानं कशाला तोडत बसलाय? म्हणून हे भाजप सरकार बरखास्त झालं पाहिजे, म्हणून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन झालं पाहिजे।
या देशाची लोकशाही संविधानानुसार लोकशाहीचा न्याय जर तरुणांना पाहिजे असेल तर या देशातील निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरतीच झाल्या पाहिजेल. ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं पाहिजे. ईव्हीएमच्या माध्यमातून होणारी निवडणूक ही थांबली पाहिजे. ईव्हीएमच्या विरोधात काल कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हवं. ईव्हीएम नष्ट करा ही त्यांची मागणी असायला हवी. भाजप सरकार बरखास्त करा ही त्यांची मागणी असायला हवी. ईव्हीएम नष्ट करा आणि बॅलेट पेपरवरतीच लोकशाहीची निवडणूक होऊ द्या अशी त्यांची मागणी असायला हवी होती. या देशामध्ये आर्थिक विषमता, सामाजिक आणि आर्थिक खरी विषमता, त्या विषमतेमुळे तरुणांच्या वाटेला रोजगाराची समस्या आलेली आहे. विषमतेमुळे या देशातील तरुण हा बेरोजगार होत आहे. ते विषमता नष्ट झाली पाहिजे ही अशा प्रकारची मागणी असायला पाहिजे. एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणात समानता आणली तशा प्रकारचे एक व्यक्ती एक मत या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समता प्रस्थापित करा. ही संविधानाने या देशाला दिलेलं अभिवचनाचं पूर्ण करण्यात यावं अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून या देशातील शिकलेल्या तरुणांची असली पाहिजे असे होते. पण ते नाहीच. फार मोठी संधी होती तुम्हाला. कॉक्रोच जनता पार्टीला तरुणांनी समर्थन दिले. प्रचंड प्रतिसाद भेटलाय. दिल्लीच्या मंतरवरती आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची चर्चा देशात आता जगभर सुरू आहे. मागणी काय तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा द्यावा एवढीच मागणी. अरे बाकीचे कितीतरी मोठे विषय आहेत तरुणांच्या समोर अनेक समस्या वाढून ठेवलेले आहे. त्याच्यासाठी कितीतरी त्याचे कारणीभूत विषय आहे ना, ते नष्ट करायचे का नाही. ईव्हीएममुळं भाजप नावाचा सत्तेच्या बळावर माजलेला रेडा मारायचा असेल तर ईव्हीएम नष्ट झालं पाहिजे ना. काय सत्तेच्या बळावर भाजप नावाचा माजलेला रेडा जर मारायचा असेल तर ईव्हीएम नष्ट झाले पाहिजे. याच्यावरती मारा. त्या रेड्याला इंजेक्शन द्यायचं असेल, भाजप नावाचा रेडा संपवायचा असेल तर ईव्हीएमच्या माध्यमातून होणारी निवडणूक ही नष्ट झाली पाहिजे. ती बॅलेट पेपरवर असायला पाहिजे. ही मागणी कॉक्रोच जनता पार्टीची असायला पाहिजे होती. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. शिक्षणाचं खाजगीकरण हा राष्ट्रद्रोह आहे. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्याचे क्षेत्र वाढले पाहिजे. यासाठी स्वस्तात सरकारी उद्योग, सरकारी मालमत्ता, राष्ट्रीय संपत्ती स्वस्तात भांडवलशाहीच्या घशात घालणाऱ्या पंतप्रधानाचा राजीनामा कॉक्रोच जनता पार्टीनं मागायला हवा होता. ती आंदोलनाची दिशा असायला पाहिजे होती दिल्लीमध्ये, पण ती नाहीच. आणि म्हणून मला असं वाटतं की आजार रेड्याला आणि इंजेक्शन पकालीला, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आजार रेड्याला आणि इंजेक्शन पकालीला काय उपयोग आहे. पकालीला इंजेक्शन देऊन काय उपयोग आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा बघून काय, ती पकाला आहे रेड्यावरची. रेडा भाजप नावाचा माजलेला रेडा आहे ना, त्याला इंजेक्शन देण्याची मागणी ही कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होती. आणि खऱ्या अर्थानं संविधानानुसार लोकशाहीचा न्याय या देशातील युवकांना, या देशातील तरुणांना जर हक्क प्राप्त करायचा असेल, लोकशाहीचा हक्क युवकांना मिळवायचा असेल तर या देशामध्ये आंबेडकरवादी चळवळ आणि आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव देशामध्ये वाढला पाहिजे. ना काँग्रेस युवकांना न्याय देऊ शकेल. संविधानानुसार लोकशाही यशस्वी करण्यामध्ये काँग्रेस ही नालायक आहे आणि भाजप सुद्धा महानालायक आहे. आणि म्हणून या देशामध्ये आंबेडकरवादी राजकारणाचा पर्याय वाढवणं हाच या देशातील तरुणांच्या समोर एकमेव पर्याय आहे. हातात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. जय भीम म्हणतात म्हणून आंबेडकरी समाज म्हणून हुरळून जाण्यात अर्थ नाही. याची चिकित्सा केली पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टीला प्रतिसाद मिळतोय भारतात आणि जगभरात. हातात बाबासाहेबांचा फोटो आहे, जय भीम म्हणायला लागलेत म्हणून हुरळून जाण्यात काय अर्थ नाही. यांना तपासणं गरजेचं आहे.
यांची चिकित्सा होणं सुद्धा गरजेचं आहे. लगेच हुरळून जाण्यात काय अर्थ नाही. हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या नादाला, अशा प्रकारचं होऊन चालत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला टेहळणी पथक म्हणून बनवलेला आहे. वाहत जायला नाही सांगितलं चिकित्सा. मस्त अभिजित डिपकेच्या हातात बाबासाहेबांचा फोटो आहे, पुस्तक आहे, जे बी म्हणतोय, पण तपासलं पाहिजे. आंबेडकरी चळवळीचं विचाराचं विजन आणि दूरदृष्टी आणि दिशा कॉक्रोच जनता पार्टीला आहे का? अभिजित डिपकेला आहे का? का नुसताच फोटो घेऊन आंदोलन करतो हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका चांगली आहे, तुम्हाला मिळालेला प्रतिसाद चांगला आहे, पण त्याला दिशा, योग्य दिशा असली पाहिजे. त्याला आंबेडकरवादी चळवळीचं विचाराची बैठक आणि विजन असलं पाहिजे. तर त्या फोटो घेण्याला, तर पुस्तक घेण्याला अर्थ आहे. उगीच हुरळून जाण्यात काय अर्थ नाही. म्हणून तपासला पाहिजे. खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद आजच्या तरुणांचा आशावाद होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. कालच्या आंदोलनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, जय भीमचा नारा होता, पुस्तक होतं, फोटो होता. हे पाहिल्यानंतर असं वाटतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता सर्वांचे झालेले आहेत, सर्व व्यापक बनत आहे, सर्वांचे होत आहे. जगामध्ये वैश्विक प्रणेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगानं मान्यता दिली. भारतातील युवकांना जर आपल्या बरोबर देशाला पुढे न्यायचं असेल तर डॉक्टर आंबेडकरवादी विचाराशिवाय पर्याय नाही. हे विजन भारतीय युवकांचं असलं पाहिजे. आंबेडकरवाद ही भारतीय युवकांचं विजन आणि उद्दिष्ट आणि दिशा असली पाहिजे. आणि म्हणून आंबेडकरवाद हा भारतीय तरुणांचा आशावाद बनत आहे. त्या आशावादाला योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे. म्हणून आता बाबांनो, या देशाला मध्ये तरुणांचे प्रश्न सोडवायचे असतील, बेरोजगारीची समस्या संपवायची असेल, रोजगार निर्मिती व्हायचं असेल, तर संविधानानं दिलेलं अभिवचन लोकशाहीच्या माध्यमातून पूर्ण करायचं असेल तर आंबेडकरवादी विचाराचा प्रभाव राजकारणामध्ये वाढला पाहिजे. हे भारतीय युवकांचं विजन आणि उद्दिष्ट आणि दिशा असली पाहिजे. तरच त्यांच्या समस्या बरोबरच, अरे नीट पेपरच्या परीक्षेचा घोटाळाच काय, शिक्षणाच्या साध्या घोटाळाच काय, पण या देशातील विषम व्यवस्था नष्ट करायचं असेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय आणि त्यांच्या अपेक्षित असणाऱ्या राजकारणाचा प्रभाव वाढल्याशिवाय युवकांनाच नव्हे तर या देशाला न्याय भेटणार नाही. आणि म्हणून आता ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन पक्क करा. यापुढची निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरतीच व्हाव्या. जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत सत्तेच्या बळावरती हा माजल्याला मस्तवाल, भाजप नावाचा माजल्याला मस्तवाल रेडा हा संपणार नाही. त्या रेड्याला इंजेक्शन द्यायचं आहे आणि ईव्हीएम नष्ट झाले पाहिजे. हे सगळ्यात मोठं इंजेक्शन आहे. ते इंजेक्शन द्या. पकालेला इंजेक्शन देऊन काय उपयोग आहे. म्हणून मला या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे आजार रेड्याला आणि इंजेक्शन पकालेला आहे अशाच प्रकारचं आंदोलनाचं वर्णन करावं असं वाटतं.